एकेकाळी लोक म्हणायचे ईव्ही म्हणजे फक्त शहरात चालवायची का, लांब ट्रिप शक्यच नाही, ऑप्शन कमी, परफॉर्मन्स साधा. पण टाटा मोटर्सने एक अशी ईव्ही आणली आहे जी सगळ्यांच्या समजुती मोडीत काढते. एक अशी कार जी दिसायला स्पोर्टी कुपे, आरामात लक्झरी एसयूव्ही आणि तंत्रज्ञानात भविष्यातील कार वाटते. ही आहे ऑल न्यू टाटा कर्व डॉट ईव्ही सिरीज एक्स. आपण या व्हिडिओमध्ये या गाडीचे फक्त स्पेसिफिकेशन जाणून घेणार नाही आहोत, तर समजून घेणार आहोत का टाटा कर्व डॉट ईव्हीचं हे सिरीज एक्स व्हेरियंट भारतीय मार्केट संपूर्णपणे बदलू शकतं. पण त्याआधी सांगतो, टाटाने कर्व डॉट ईव्हीचं सिरीज एक्स व्हेरियंट का लॉन्च केलं. सिरीज एक्स लॉन्च करण्यामागं मुख्य कारण आणि उद्देश म्हणजे रेंज एन्झायटी सॉल्व्ह करणे. ही कार 502 किलोमीटर प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड रेंज देते, ज्यामुळे शहराबाहेरील लांबच्या प्रवासासाठी ही एक उत्तम पर्याय ठरते. स्पोर्टी कुपे लुक सोबत लक्झरी एसयूव्हीचा अनुभव देणारी ही कार विशेषतः आर कम्फर्ट सीट्स आणि पॅसिव्ह व्हेंटिलेशन सह उत्कृष्ट आराम देते. ऍक्ट डॉट ईव्ही आर्किटेक्चर, ड्युअल स्क्रीन आणि एडास लेव्हल 2 यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही कार भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. आता हे जे तुम्ही व्हेरियंट पाहताय हे 16,99,000 रुपयांपासून सुरू होते आणि बॅटरीवर लाईफ टाईम वॉरंटी दिल्याने ग्राहकांना एक व्हॅल्यू फॉर मनी पर्याय मिळतो. थोडक्यात सांगायचं तर टाटाने कर्व डॉट ईव्हीचं सिरीज एक्स व्हेरियंट, बेस्ट परफॉर्मन्स, चांगली रेंज, मस्त आराम याचं एक मोठं पॅकेजच तुमच्यासाठी कमी प्राइसमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे असं मला वाटतं. आपण एखादी इलेक्ट्रिक कार घेतो, त्याच्यात सगळ्यात महागडा कंपोनंट असतो तो म्हणजे बॅटरी. आणि टाटा मोटर्सने कर्व डॉट ईव्हीच्या या बॅटरी पॅकवरती लाईफ टाईम वॉरंटी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला 55 किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक मिळतो, ज्यामुळे 502 किलोमीटरची सर्टिफाईड रेंज कंपनीने दिलेली आहे. रिअलमध्ये तुम्हाला 350 ते 400च्या दरम्यान या गाडीमध्ये मिळू शकते. आणि परफॉर्मन्ससाठी याच्यामध्ये 167 HP ची मोटर दिलेली आहे, जी 215 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. यामध्ये तुम्हाला इको, सिटी, स्पोर्ट असे 3 ड्राईव्ह मोड्स दिलेले आहेत आणि इकॉनॉमी मोडवरती तुम्हाला हायेस्ट रेंज मिळते. सिरीज एक्स मध्ये अकम्प्लिश एक्स, एम्पॉवर्ड एक्स आणि एम्पॉवर्ड एक्स डार्क असे व्हेरियंट्स देण्यात आलेले आहेत. हे जे तुम्ही व्हेरियंट पाहताय ते आहे एम्पॉवर्ड एक्स 55, ज्याची एक शोरूम किंमत आहे 19,19,000 रुपये. आता जर तुम्ही पाहिलं तर इथे चार्जिंगची फ्रंटला सुविधा दिलेली आहे आणि ही गाडी फ्रंटला दिल्यामुळे खूप इझिली तुम्ही चार्ज करू शकता कुठेही आणि CS2 चार्जर सपोर्ट करते. या गाडीमध्ये तुम्हाला होम चार्जर, वॉल चार्जर मिळतो, पोर्टेबल चार्जर मिळतो जो तुम्ही घेऊन फिरू शकता आणि फास्ट चार्जिंगची सुविधा देखील दिलेली आहे. यामध्ये जर तुम्ही होम चार्जर जो छोटा चार्जर आहे पोर्टेबल तो यूज केला तर 21 तासांपर्यंत तुम्हाला गाडी चार्ज करण्यासाठी वेळ लागतो. याच्या पुढे जाऊन जर तुम्ही वॉल चार्जरवरती चार्ज केली गाडी, जो की 7.2 किलोवॉटचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक रफली 7.9 म्हणजे 8 तास रफली लागतात. आणि जर तुम्ही फास्ट चार्जरवरती केली तर 40 ते 50 मिनिटांमध्ये ही गाडी चार्ज होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फ्रंटला ट्रंक देण्यात आलेला आहे 12 लिटरचा, जो की या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप किंवा छोट्या मोठ्या गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकता. या कारमध्ये दिसण्यासाठी तुम्हाला कुठेच बदल बघायला मिळणार नाही, पण 5 कलर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. सोबत तुम्ही जर पाहिलं तर फीचर लोडेड हे व्हेरियंट असणार आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 18 इंच व्हील देण्यात आलेले आहेत. चारी ब्रेक जे आहेत ते डिस्क ब्रेक इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला ORVM ऑटो फोल्डेबल मिळतात आणि त्याच्यावरती तुम्हाला कॅमेरा देखील बघायला मिळेल. फ्लश डोअर हँडल्स दिलेले आहेत. ग्राउंड क्लिअरन्स देखील तुम्हाला इथे उत्तम दिला जातो. खाली बॅटरी जरी दिसत असली तरी ती कुठे घासत नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घालून बघितली, कुठेच तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. गाडीची फ्रंट डिझाईन बदललेली नाही, सेम आहे. इथे फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. डिझाईनमध्ये काही बदल नाही. कनेक्टेड DRLs देण्यात आलेले आहेत. LED हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स देण्यात आलेले आहेत. फ्रंटने ओव्हरऑल डिझाईन ॲज इट इज आहे. रिअर डिझाईन बघू शकता. ओव्हरऑल डिझाईन चांगली आहे आणि इथे तुम्हाला डिफॉगर दिलेला आहे, पण तुम्हाला वायपर मिळत नाही, कारण कंपनीचं म्हणणं आहे की डिझाईनच अशी की याच्यावरती पाणी राहत नाही. या कारमध्ये तुम्हाला 500 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे, जो की जेस्चर कंट्रोल आहे आणि या ठिकाणी बघू शकता इलेक्ट्रिकली तो ओपन होतो. गाडीचं डॅशबोर्ड जर तुम्ही पाहिलं तर अट्रॅक्टिव्ह याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ही जी तुम्ही स्क्रीन पाहताय ही 12.3 इंच आहे. याच्यासोबत 9 स्पीकर्स पेअर केलेले आहेत आणि त्याची क्वालिटी तुम्हाला जबरदस्त मिळते. हे स्टेअरिंग व्हील जर पाहिलात तुम्ही तर 4 स्पोक स्टेअरिंग व्हील देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही ॲडजस्ट करू शकता
टिल्ट. पाठीमागे जी स्क्रीन आहे ती 10.25 इंच आहे आणि फुल्ली डिजिटल असल्यामुळे तुम्ही ती बघताना तुम्हाला मजा येते. याच्यावरती तुम्ही मॅप लावला तरी तो तिथे तुम्ही लावू शकता, म्हणजे ड्रायव्हर डिस्टर्ब होणार नाही. 360 डिग्री कॅमेराची क्लिअरिटी जर तुम्ही इथं पाहिली ती देखील डिसेंट आहे आणि छोट्याशा रोडमध्ये याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला इथे टच बेस सगळे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर चार्जिंगची ती कॅप उघडायची ती इथे दिली आहे, जे की कार बंद केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता. इथे जर तुम्ही पाहिलं तर पॉवर आउटलेट देण्यात आलेलं आहे 12 वोल्टचं आणि टाईप ए टाईप सी चार्ज 45 वॉटचा दिलेला आहे. नॉब तुम्ही बघू शकता, ड्रायव्हरसाठी खूप इझिली ॲक्सेसेबल आहे आणि याच्यामध्ये रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह आणि पार्किंगचं बटन इथे दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक या ठिकाणी दिलेलं आहे. ऑटो होल्डचं फंक्शन दिलेलं आहे. इथे ड्रायव्हिंग मोड तुम्हाला सिटी, इको आणि स्पोर्ट असे 3 मिळतात. इकोमध्ये सर्वात जास्त रेंज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. मित्रांनो, इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चार्जिंग पॅड दिलेलं आहे, जे की वायरलेस चार्जिंग पॅड आहे. डोर ट्रिम डिसेंट आहे आणि तुम्ही एक बॉटल इथे इझिली ठेवू शकता. ड्रायव्हर सीट जे आहे याच्यामध्ये तुम्ही हे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता आणि व्हेंटिलेशनचं ऑप्शन आहे. फ्रंट ड्रायव्हर सीट जे आहे तेच फक्त इलेक्ट्रिकली ॲडजस्ट होतं. को ड्रायव्हर सीट मॅन्युअली होतं, पण तिथे तुम्हाला व्हेंटिलेशनचं ऑप्शन दिलेलं आहे. इलेक्ट्रोक्रोमिक आयर्व्हीएम दिलेला आहे. बिग पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेला आहे. गाडीमध्ये जो सगळ्यात इम्पॉर्टंट बदल झालेला आहे तो म्हणजे रिअर म्हणजे याच्यामध्ये आर कम्फर्ट सीट्स मिळतात, जे की खूप आरामदायी बनवण्यात आलेले आहेत. लॉंग जर्नी वेळेस खास करून तुम्हाला खूप सपोर्ट देतात आणि एक उत्तम तुम्हाला इथे एक्सपिरियन्स देतात. आर कम्फर्टमध्ये याच्यामध्ये तुम्हाला पॅसिव्ह कूलिंग दिलेली आहे, म्हणजे नॅचरली हवा खेळती राहते, ज्यामुळे तुमच्या पृष्ठभागाला आणि पाठीला घाम येत नाही आणि एक कम्फर्ट ॲड झालेलं आहे त्यामुळे. बाकी एर्गो विंग्स इथे हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत. सेफ्टीची सगळी काळजी घेण्यात आलेली आहे. आयसोफिक्स अँकर्स देण्यात आलेले आहेत. लहान मुलांचं सीट बसू शकता. इथे थोडेसे पुढे आलेले तुम्ही अंडर थाय सपोर्ट बघू शकता, त्यामुळे इथे मांडीला चांगला सपोर्ट मिळतो. पाय लांब करून तुम्ही इथे जर्नी एन्जॉय करू शकता. सफिशियंट स्पेस मिळते, खाली बॅटरी पॅक मोठा असला तरी. आणि ओव्हरऑल लाईट डिझाईन दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिक वाटत नाही लॉंग जर्नी वेस्ट. या व्यतिरिक्त याच्यामध्ये आर्मरेस्ट दिलेले, ज्याच्यामध्ये 2 कप होल्डर्स देण्यात आलेले आहेत आणि असं तुम्ही हात ठेवून जर्नी एन्जॉय करू शकता. प्लस याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर रिअर एसी वेंट्स देण्यात आलेले आहेत आणि इथे टाईप सी 45 वॉटचा चार्जर देण्यात आलेला आहे. आता आम्ही गाडी चार्जसाठी थांबलो होतो. 20% आली होती आणि मला वाटत होतं की आता चार्जर मिळतोय का नाही, कारण आम्ही ज्यावेळेस गुहागरवरनं निघालो त्यावेळेस गाडीची बॅटरी 40-42% होती. इथे येईपर्यंत ती 20% आली. घाट होता त्याच्यामुळे. खरं सांगायचं तर रेंज जी आहे ती स्क्रीनवरती कुठल्याप्रमाणे दाखवते तर तुमच्या चालवण्याच्या पद्धतीप्रमाणे दाखवते. तर ती एकदम फिक्स रेंज तिथे दाखवत नाही. जर तुम्ही हार्श चालवली तर ती रेंज कमी होते, तुम्ही सॉफ्ट चालवली तर ती रेंज जी आहे ती जास्त दाखवते. ओव्हरऑल गाडीचा एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप चांगला होता. चार्जिंगसाठी थोडीशी एन्झायटी झाली होती मला चार्जर बंद असल्यामुळे, पण गाडीने कुठेच दगा दिला नाही. आतापर्यंत बंद पडली नाही किंवा कुठेच प्रॉब्लेम नाही. फुल AC वरती गाडी चालू आहे आणि माझी जर्नी जर बघितली तर ती एकदम बेस्ट झालेली. आता राहिली गोष्ट गाडीच्या ब्रेकिंगची, तर ब्रेकिंग मस्त आहे. गाडीचं सस्पेन्शन म्हणाल तर ते देखील उत्तम आहे आणि एक प्रीमियम पॅकेज तुम्हाला या गाडीच्या माध्यमातून सिरीज X मध्ये मिळते. सो मी म्हणेल की जर तुम्ही भविष्यात एक गाडी घेण्याचा विचार करता इलेक्ट्रिक, जी की लॉंग रूटला तुम्ही यूज करणार असाल, तर ही गाडी तुमच्यासाठी सफिशियंट असेल. आज आपल्या या गाडीसोबत 6वा दिवस आहे आणि 6 दिवसांमध्ये या गाडीसोबतचा माझा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. ॲक्च्युली मी पेट्रोल, डिझेल आणि CNG कार वापरलेल्या आहेत. इलेक्ट्रिक गाडी वापरलेली आहे, पण स्वतः मी एक्सपिरियन्स नव्हती केली, पण ती आता एक्सपिरियन्स केली. आत्ता मी कोकणातील नागाव या ठिकाणी, जे की अलिबागच्या जवळ आहे आणि तिथे आसपास कुठे चार्जर नाही आहे. एकच चार्जर आहे, जो आहे महाजनवाडीमध्ये, जिथे मी आत्ता गाडी चार्जला लावली आहे. आणि इथे 30 वॉटचा आणि त्याच्यापेक्षा जास्त वॉटचा चार्जर तुम्हाला पलीकडे बघायला मिळतील. 3 गण आहेत. आणि काल आम्ही इथेच गाडी चार्ज केली आणि आत्ता सुद्धा इथे चार्ज करायला आलं. आता सध्या गाडी 58% आसपास झालेली आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही गाडी फुल चार्ज होईल, म्हणजे 80% चार्ज करणार आहे आणि आम्ही पुढच्या जर्नीला जाणार आहे. तुम्ही असं माझ्यासारखं लांब कुठेतरी जात असाल इलेक्ट्रिक गाडी घेऊन, तर तुम्ही V2L आणि V2V या सुविधेचा देखील लाभ घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही गाडीमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिक उपकरणं लावून, जसं की चहा बनवणे, स्वयंपाक करणे यासारख्या गोष्टी करू शकता. इंडक्शन लावू शकता आणि समजा कुणाची गाडी बंद पडली तर त्याला थोडीशी चार्जिंग सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ही गोष्टी या गाडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता ओव्हरऑल एक्सपिरियन्स, मराठीत काहीतरी नवीन करण्याचा माझा अट्टहास आहे, म्हणून आम्ही लांब येऊन असं शूट करतो. चांगले तुम्हाला डेस्टिनेशनवरती मस्त असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यासाठी खूप कष्ट लागतात. मग आम्हाला काय पाहिजे? काहीच नाही, फक्त तुमचं सबस्क्राईबचं बटन
आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांनाही कळेल की मराठीमध्ये चांगलं कंटेंट बनतंय. हा व्हिडिओ आणि ही गाडी तुम्हाला कशी वाटली, तुमचा थॉट काय याच्याबद्दल, तो तुम्ही कॉमेंटमध्ये मांडू शकता. आणि असेच क्वालिटी कंटेंट व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब नक्की करू शकता. जय महाराष्ट्र.